बऱ्याचशा ठिकाणी आपल्या घराच्या बाहेर जर एखादं बेलाचं झाड असेल तर बरेचसे लोक एखादी महादेवाची पिंड आणतात आणि त्या ठिकाणी स्थापित करतात. पण खरोखर पिंड तिथे स्थापित करायला पाहिजे का आणि तिथेच त्यांची पूजा करायला पाहिजे का, याविषयी थोडीशी आज आपण माहिती जाणून घेऊया. देवो भूत्वा देवम यजेत. देवाची पूजा करण्यासाठी आपण देवासारखं व्हायला पाहिजे असं शास्त्राप्रमाणे. मग जर आपण घरामध्ये राहतो तर मग नुसती बेलाच्या झाडाखाली पिंड ठेवून चालेल का? नाही चालणार. त्या ठिकाणी देवासाठी छोटंसं मंदिर तयार करायला पाहिजे. जसं आपल्याला ऊन वारा पाऊस या गोष्टीचा त्रास होतो, जर खरोखर आपल्यासारखं आपण भगवंताला बघणार आहे तर मग भगवंताला उघड्यामध्ये ऊन वारा पाऊस याचा त्रास सहन करण्यासाठी ठेवायला पाहिजे का? नाही. जर आपल्याला खरोखर तिथे महादेवाची पिंड स्थापन करायची आहे तर छोटं मंदिरासारखं काहीतरी करायला पाहिजे. भगवंताला ऊन वारा पाऊस याचा त्रास होणार नाही याची दक्षता घेऊनच आपण भगवंताला त्या ठिकाणी स्थापित करायला पाहिजे. अधिक माहितीसाठी श्री रेणुका ज्योतिष कार्यालय, पंडित हिरंब जोशी, नाशिक त्र्यंबकेश्वर. हरिओम.